एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है, एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है कि वह संपूर्ण पृथ्वी को प्रकाशित कर सकता है, प्रकाशित कर सकता है। नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या आधीच्या भागामध्ये आपण काही तत्वांबद्दल चर्चा करायला सुरुवात केलेली होती. या भागामध्ये सुद्धा मी आणखीन काही तत्व आहेत जी अत्यंत आवश्यक आहेत विकासासाठी, त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आता आपण ह्याच्यातलं तिसरं जे तत्व आहे ते बघणार आहोत. ते म्हणजे मूलभूत नियम म्हणून मानवी हक्कांचे पालन करणे. व्यक्तीच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे म्हणजे व्यक्तिवादाच्या पंथाची भक्ती करणे असा त्याचा अर्थ होत नाही. तर दुसरीकडे समाजाच्या हिताचे रक्षण करणे म्हणजे एखाद्या शासनाला सर्वोच्च मानण्याचे समर्थन करणे असेही होत नाही. या दोन्ही टोकाच्या विचारसरणी लोकांच्या हिताचे मुख्य शत्रू असल्याचं सिद्ध झालं आहे. आणि डिसेंबर 1948 पासून युनोने मानवी हक्कांच्या सार्वभौमिक घोषणापत्रात औपचारिकपणे मान्यता ज्याला दिली आहे, त्याप्रमाणे मानवजातीची एकता आणि मानवी हक्कांचा आदर यावर आधारित एक समंत्रक चौकट त्यांच्या जागी पुढे आणली गेली पाहिजे. हे अत्यंत गरजेचं आहे. व्यक्ती स्वातंत्र्य हे व्यक्तीच्या स्वतःसाठी त्याच्या श्रद्धा, मते, धार्मिक श्रद्धा आणि स्वातंत्र्याच्या इतर पैलूंबद्दल वास्तविकता शोधण्याच्या व्यक्तीच्या अधिकाराशी आणि सुरक्षितता, गोपनीयतेच्या सामूहिक विश्वस्ततेशी देखील जोडलेला आहे. हजारो वर्षांचा वारसा म्हणून प्राप्त केलेली सांस्कृतिक विविधता मानवजातीच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. तो सल्लामसलत आणि सहभाग हे त्याच्यामधलं एक महत्वाचं तत्व आहे. आपल्या सामूहिक प्रयत्नांमध्ये यश मिळवण्यासाठी सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी सक्षम धोरणांचे मूलभूत वैशिष्ट्य सल्लामसलत जे आहे ते म्हणजे सल्लामसलत ते असणे अत्यंत आवश्यक आहे. सर्व बाबतीत सल्लामसलत करणं आवश्यक आहे. एक आधी मी हा शब्द वापरला होता की टॉप टू बॉटम, म्हणजे वरून काहीतरी आलेली आहे, एक कुठली तरी त्यांनी सांगितलेलं आहे की ही जी गोष्ट आहे ती करायची आहे आणि सर्वांनी केलेली, असं न करता सल्लामसलत ही केली गेली पाहिजे. सल्लामसलत जर केली ना तर आपली जी समज असते ती अधिक परिपक्व होते. आम्ही जे काही तुम्हाला म्हणतो आहोत की सल्लामसलत ही एक प्रक्रिया आहे, ती वाटाघाटीची आणि तडजोडीच्या सध्याच्या पद्धतींपेक्षा खूप वेगळी आहे. कारण या सल्लामसलतीचा उद्देश एखाद्या दिलेल्या परिस्थितीच्या सत्याबद्दल आणि कृतीच्या सर्वात उत्तम निवडीसाठी सहमतीद्वारे सत्य शोधणे असा होतो. आजच्या दुर्दैवी प्रथा म्हणजे काय आहे की एखादी गोष्ट नाही पटली, एखादा रूल नाही पटला तर निषेध करायचा, प्रचार चुकीच्या पद्धतीने करायचा आणि विरोधाची संस्कृती ज्याने सत्य लपवतात ते लपवले जाते. तर असं न करता सल्लामसलत आपल्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी होण्यासाठी काही गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत. मग ही सल्लामसलत कशी करावी आणि कशी करू नये ह्याच्याबद्दल पण आपण पुढच्या एका भागामध्ये चर्चा करणार आहोत. मग सल्लामसलतीचा उद्देश असा असतो की सल्लामसलतीत जे कोणी सहभागी असतात त्यांच्या सुरुवातीच्या दृष्टिकोनापेक्षा पुढे जाण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे, जेणेकरून वैयक्तिक सदस्य म्हणून नव्हे तर संस्थेच्या स्वतःच्या स्वारस्यासह आणि उद्दिष्टांसह एका मंडळांचे सदस्य म्हणून तुम्ही काम करू शकता. त्यामुळे अशा बैठकीत व्यक्त होणारे विचार यापुढे ज्यांना जे विचार मांडतात त्या व्यक्तींचा विचार न करता ते संपूर्ण गटाचे असतात, जे त्यांचा स्वीकार करू शकतात. म्हणजे उदाहरणार्थ एखादा विचार तुम्ही मांडलेला आहे तर तो विचार संपूर्ण गटाचा होतो. तो विचार माझा आहे, त्याच्यात बदल करू नका, त्याला हात लावू नका, अशातली गोष्ट जर केली तर त्याला सल्लामसलत म्हणता येणार नाही. इथे गरज कशाची आहे?
इथे दयाळूपणा, सौजन्य आणि बहुमताचा आवाज पूर्ण स्वीकारणे ही सदस्यांची आचारसंहिता असणे अत्यंत महत्वाचे आहे. तर खरं सांगायचं झालं तर सल्ला मसलत प्रक्रियेत लोकांचा सहभाग प्रत्येक प्रकल्पाचे आयोजन तत्व असलं पाहिजे, ज्याचे यश त्याच लोकांच्या वचनबद्धतेवर आणि प्रयत्नांवर अवलंबून असते. आता या विधानावरती आपण थोडासा विचार करूया. ते म्हणजे कोणताही मनुष्य त्याच्या न्यायाशिवाय त्याचे खरे स्थान मिळवू शकत नाही. एकतेशिवाय कोणतीही शक्ती अस्तित्वात नाही. सल्लामसलत केल्याशिवाय कोणतीही सुस्थिती आणि कल्याण होऊ शकत नाही. अर्थात ह्याच्यावरती तुम्हाला एक छोटीशी ऍक्टिव्हिटी पण नंतर देण्यात आलेली आहे. हा भाग इथे संपलेला आहे. धन्यवाद.